मंडळी नमस्कार, मी विनोद रायकर. मी आता दाऱ्या घाटामध्ये आलेलो आहे. जुन्नर तालुक्यातील अंबोली ह्या गावातील असणारा हा दाऱ्या घाट. आणि आता आपण हा दाऱ्या घाट वरती चढून आलेलो आहोत. हा ढाकोबाचा ट्रेक म्हणतात बऱ्याचदा, कारण आता वरती ढाकोबा जो आहे, दुर्ग ढाकोबा तो आहे आणि बऱ्याचदा ढाकोबाचा ट्रेक असं म्हटलं जातं. परंतु दाऱ्या घाटाचा हा परिसर वरती चढून आल्यानंतर या ठिकाणी एक गुफा आहे नैसर्गिक पद्धतीची आणि त्या ठिकाणी धबधबा देखील कोसळतो. फार एक सुंदर आणि नैसर्गिकरित्या झालेलं हे असं अप्रतिम असं ठिकाण आहे. आणि या बाजूला इकडे सोनकीची फुले देखील बहरलेली आहेत. सध्या सोनकीचा पिरियड चालू आहे आणि त्यामुळे सर्वत्र सोनकीची फुले बहरलेली आहेत. आणि मी आता ज्या इथून रस्ता आहे, पाऊल वाट आहे, त्या पाऊल वाटेने जातो. सोनकीची फुले सोडवत नाही, ती काळजी घेतो. जनावरांची पाऊल वाट आहे आणि या जनावरांच्या पाऊल वाटेने वरती पुढे चाललोय. इकडे आपण थोडंसं पुढे जाऊन पाहूयात. त्या ठिकाणी असणारा जो परिसर आहे कशा पद्धतीने आहे तो त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. इकडे सोनकीची फुले कशा पद्धतीने दिसतात हे पहा. ही संपूर्ण पठार जे आहे ते सोनकीच्या फुलांनी बहरलेलं आहे. पाच 10 मिनिटापूर्वी या ठिकाणी धुकं नव्हतं आणि अचानक धुकं आलंय, त्यामुळे सह्याद्री संपूर्ण धुक्यामध्ये दम लागलाय मला, कारण बरंचसं चढून आलेलो आहे. त्यामुळे चालू ठेवा शूटिंग. गेल्या वर्षी मी या ठिकाणी आलो होतो, त्यावेळेस या ठिकाणी जनावरे म्हणजे राहत होती, कारण वरती बरीचशी जनावरं गेल्या वर्षी आम्ही पाहिली होती. गेल्या वर्षी देखील आम्ही या ठिकाणी आलो होतो, कारण दरवर्षी आम्ही या ठिकाणी येत असतो की खास ज्यावेळेस कोणतीचा पिरियड असतो त्यावेळेस आम्ही या ठिकाणी येतो. आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जरा पाऊस थोडा जास्त आणि 2-3 दिवसापूर्वी चांगली फुलं इकडे आपल्याला पाहायला भेटली असते. कारण आमचे जे मित्र आहेत बाळासाहेब पंडित आणि बामणे सर हे आले होते, त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे चित्रीकरण केलं आणि पाणी देखील बाजूला पडतं. हे विहंगमय दृश्य आहे. दुसरं नसतं तर या ठिकाणावरून आतमध्ये हा जो इकडचा जो परिसर आहे तो फार म्हणजे अशी नयनरम्य दिसते. आणि ह्या निसर्गाच्या अद्भुत चमत्काराला ही नैसर्गिक गुफा आहे, ठीक आहे, मानव निर्मित नाही आहे. कोणत्याचा हात असावा या ठिकाणी तर पण वगैरे दिसते. दाऱ्या घाटवरती चढून आल्यानंतर म्हणजे ढाकोबाच्या ट्रेकला या ठिकाणी येत असताना इथे मध्ये ढाकोबा व्हॅली आहे. पाणी देखील चांगल्या प्रकारे वाहतंय आणि धुकं आले आता, त्यामुळे इथली जी सोनकीची फुले जी आहेत ती आता धुक्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही, पण प्रचंड मोठ्या प्रमाणात बहरलेली आहेत. तेरडा पण आहे थोड्याशा काही प्रमाणामध्ये, पण इतका काही नाही आहे. पाणी वाहतंय म्हणजे खाली जो तुम्हाला मोठा धबधबा दिसतो तर ते पाणी इथूनच येतं. आणि धुकं असल्यामुळे दिसत नाही फारसं काही. मगाशी धुकं कमी होतं. ज्यावेळेस आम्ही 2च्या दरम्यान आलो होतो तेव्हा 3 वाजता धुकं आलं.
आणि त्याच्यामुळे आता इकडे काही दिसत नाही एवढं खास. वरती ढाकोबाला जायचं होतं आम्हाला, पण येण्यासाठी वेळ झाला. लवकर सकाळी आलो असतो तर मग ढाकोबा ट्रेक आज केला असता. सह्याद्रीत सोनकीची फुले सध्या प्रचंड बहरत आहेत सर्वच ठिकाणी. नवरात्र उत्सव असेल, नवरात्र झाल्यानंतर काही दिवस एकदा का पाऊस गेला, ऊन पडायला लागलं, ताप पडायला लागली की मग फुलं सुकायला सुरुवात होतात. आता हळूहळू पाऊस कमी होईल आणि पाऊस कमी झाले की ही फुलं म्हणजे सुकून जातील, आपल्याला पाहायला भेटणार नाही. निसर्गाचा रंग उत्सव म्हणावा लागेल हा.